नमस्कार मंडळी. वाळलेले पांढरे वाटाणे यापासून आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे पांढऱ्या वाटाण्याचे वडे। हे वडे बनवायला एकदम सोपे, चवीला अप्रतिम लागतात। वरून कुरकुरीत क्रिस्पी, आतून मऊ असे हे वडे आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 1 वाटी वाळलेले पांढरे वाटाणे घेतलेले आहेत। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायचे। बघा इथे मी आधीच भिजवून ठेवलेले होते, ते छान भिजलेले आहेत, फुललेले आहेत। आता यातील सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं। जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाडसरच बारीक करायचं आणि पाणी न घालताच हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। थोडे थोडे वाटाणे घालून इथे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। बघा एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। अशाच पद्धतीचे सगळे वाटाणे इथे मी बारीक करून घेतलेले आहे। आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे। आल्याचा 1 इंचाचा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 12 आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे, म्हणजे हे सुद्धा पाणी न घालताच फिरवून घ्यायचं म्हणजे वाटून घ्यायचं आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात ते 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं। त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहेत। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकायची आहेत। आता त्यामध्ये मिक्सरमधून वाटून घेतलेले मिरची, आलं, लसूण, खोबरं हे सर्व टाकायचं आहे। छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। छान चांगलं असं परतवून घेतलं तर त्याचा कच्चेपणा राहणार नाही, कच्चा वास येणार नाही, म्हणून चांगलं परतवून घ्यायचं। त्यामध्ये अगदी चिमूटभर हिंग टाकायचा, त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान परतवून घ्यायचं। मिक्सरमधून वाटून ठेवलेला जो वाटाणा होता त्यामध्ये हे सर्व आपण मिश्रण टाकायचं आहे। गरम असल्यामुळे थोडंसं चमच्यानं आधी मिक्स करायचं आणि नंतर हातानं मिक्स करायचं। त्यामध्ये चिमूटभर सोडा सुद्धा टाकायचा आहे। सोडा टाकल्यामुळे वडे छान कुरकुरीत क्रिस्पी होतात। छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये छोटे छोटे गोळे करायचे। असे चपट्या आकाराचे वडे बनवून घ्यायचे। आधी सगळे वडे बनवून घ्यायचे। बघा इथे अशा प्रकारे सगळे वडे बनवून घेतलेले आहेत आणि गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलेच होतं। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये एक एक करून वडा सोडायचा आणि तळून घ्यायचा आहे। गॅस फुल होता आणि वडे सोडल्यानंतर थोडासा मीडियम केलेला आहे।
वडे तळत असताना थोडासा कलर बदलला की ते पलटवायचे, गडबड करायची नाही पलटवायला. छान असे मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत तळले जातील आणि क्रिस्पी होतील. मैत्रिणींनो, आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.